हॅलो डिअर स्टुडंट्स, माझे नाव आहे विद्या जोशी आणि आज आपण क्लास 11 मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील पहिला चॅप्टर घेणार आहोत, कॉम्प्लेक्स नंबर. आता तुम्ही म्हणाल की मॅम, आतापर्यंत फक्त आपण नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, फार तर आम्ही रिअल नंबर्स पर्यंत शिकलोय. तर आता हे कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय? तर बघा, कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे जे नंबर रिअल नंबर प्लस इमॅजिनरी नंबर पासून बनलेले आहेत. रिअल नंबर आणखी इमॅजिनरी नंबर पासून जे नंबर्स बनलेले आहेत त्याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स नंबर. आता रिअल नंबर तर कळालं, रिअल नंबर तर माहिती आहेत आपल्याला. आता हे इमॅजिनरी नंबर्स कुठून आले? तर बघा, त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. बघा, एक एक्झाम्पल देते, x² + 1 = 0. एक एक्झाम्पल आहे. आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर +1 अपोजिट साइडला गेला तर -1 होईल का? येस, होईल. आता आपण काय करणार? x ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड करणार. बरोबर? म्हणजेच आपल्याला x = ±√(-1) मिळेल. बरोबर? येस. पण आता आपण जर लक्ष दिलं तर असा कोणता नंबर आहे की ज्याचा स्क्वेअर रूट आपल्याला मायनसमध्ये येईल? आहे का कोणता नंबर? कारण कोणताही पॉझिटिव्ह नंबर असू दे किंवा निगेटिव्ह नंबर असू दे, सगळ्या नंबरचा स्क्वेअर हा नेहमीच पॉझिटिव्ह असतो. बरोबर? तर असं कोणता नंबर आहे की ज्याचे स्क्वेअर रूट जे आहे ते निगेटिव्ह मध्ये असेल? डेफिनेटली नो. म्हणजे असा नंबर एक्झिस्टच करत नाही की ज्याचा स्क्वेअर रूट आपल्याला एखादा निगेटिव्ह नंबर असेल. समजलं? म्हणजे बघा असा अंडर रूट निगेटिव्ह, स्क्वेअर रूट ऑफ -1, स्क्वेअर रूट ऑफ -5, स्क्वेअर रूट ऑफ -10, 1000, लाख काय पण असू देत. असा कोणता नंबर एक्झिस्ट करत नाही. बरोबर? म्हणजेच अशा नंबरला आपण म्हणणार इमॅजिनरी नंबर्स. मग आपली इमॅजिनरी नंबर आपण आय ने डिनोट करतो, ज्याची व्हॅल्यू आहे स्क्वेअर रूट ऑफ -1. आय म्हणजे आयोटा. ठीक आहे? तर आपण म्हणतो इमॅजिनरी नंबर्स आय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -1. मग आता आपण आयचा जर स्क्वेअर घेतला तर आय स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला मिळतो -1. समजलं अशा पद्धतीने. सिमिलरली आय क्यूब जर आपण घेतला तर काय मिळेल? आय स्क्वेअर इंटू आय करा. आय स्क्वेअरची व्हॅल्यू झाली -1 इंटू आय, म्हणजे हा झाला -आय. अशा पद्धतीने आपण ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. समजलं इमॅजिनरी नंबर म्हणजे काय? इमॅजिनरी आपण का म्हणलं? कारण स्क्वेअर रूट मध्ये निगेटिव्ह असणारा जो नंबर आहे तो एक्झिस्टच करत नाही. तो फक्त आपल्या कल्पनेमध्ये असतो, आपल्या इमॅजिनेशन मध्ये असतो, रिअल मध्ये नसतो. त्याच्यामुळे आपण ह्याला इमॅजिनरी नंबर्स म्हणतो आणि इमॅजिनरी नंबर्सला आपण स्मॉल आय ने डिनोट करतो आणि त्याची व्हॅल्यू आहे स्क्वेअर रूट ऑफ -1. हे समजलं? आता परत मागे घ्या. काय सांगितलं आपण? जे नंबर रिअल आणि इमॅजिनरी नंबर पासून बनलेले आहेत त्याला आपण काय म्हणतो? कॉम्प्लेक्स नंबर. बरोबर? म्हणजेच आपण असं लिहूया का? जे नंबर a प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये आहेत त्याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स नंबर आणि कॉम्प्लेक्स नंबरला आपण झेड लेटरने डिनोट करतो. कशाने डिनोट करतो? झेड ने डिनोट करतो. आता ह्या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये जो तुमचा ए पार्ट आहे तो कोणता पार्ट आहे? रिअल पार्ट आहे. कोणता म्हणणार आपण त्याला? रिअल पार्ट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजेच ए ला तुम्ही असं लिहू शकता, रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे रिअल पार्ट ऑफ झेड. समजलं? आणि आय बी जो आहे, ज्याला आय अटॅच आहे, ज्याला आय ने मल्टिप्लाय केलेला आहे, तो नंबर जो आहे, तो जो टर्म आहे, तो जो पार्ट आहे, त्याला आपण म्हणणार आहोत इमॅजिनरी पार्ट. काय म्हणणार? इमॅजिनरी पार्ट. तर इमॅजिनरी पार्टला आपण कशाने डिनोट करणार आहोत? आय एम इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. समजलं? म्हणजे बी आपला झाला इमॅजिनरी पार्ट आणि ए झाला आपला रिअल पार्ट. समजलं इथपर्यंत? चल नेक्स्ट बघा, ह्याच्यामध्ये काय आहे? ह्याचे काही प्रॉपर्टीज आहेत, काही कंडिशन्स आहेत. जर हा आपला एक कॉम्प्लेक्स नंबर आहे झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी, त्या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये जर माझा ए चा टर्म जर 0 असेल, म्हणजे जर रिअल पार्ट आपला 0 असेल, तर काय असेल? हा कंप्लीट आपल्याला एक प्युअर इमॅजिनरी नंबर मिळेल का? येस, मिळेल. कारण बघा ह्याच्यामध्ये काय आहे? ए आणि बी च्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या काय आहेत? एक रिअल नंबर आहेत, बिलॉंग्स टू आर आहेत
ए अँड बी हा एक रिअल नंबर आहे. बरोबर? जर ह्याच्यामध्ये आपण ए आणि बी कोणतीही व्हॅल्यू असू शकते रिअल नंबर पैकी कोणताही नंबर असू शकतो. ज्यावेळी आपला ए 0 येईल तर बघा आपल्याला काय मिळेल 0 प्लस आय बी म्हणजे झेड इज इक्वल टू आय बी. आता आय बी काय आहे? इमॅजिनरी टर्म आहे, इमॅजिनरी पार्ट आहे, बरोबर, ज्याला आपण इमॅजिनरी पार्ट म्हणतो. जेव्हा ए तुमचा 0 असेल तर जो तुमचा कॉम्प्लेक्स नंबर असणार आहे तो प्युअर इमॅजिनरी नंबर असणार आहे. समजलं? वेन ए इज इक्वल टू 0. तर सिमिलरली ज्यावेळी तुमचा बी चा पार्ट म्हणजे इमॅजिनरी पार्ट ज्यावेळी तुमचा 0 असणार आहे. जर तुमचा बी 0 असेल तर काय असेल? डेफिनेटली हा जो तुमचा नंबर आहे हा प्युअर रिअल नंबर आपल्याला मिळणार आहे. हे समजलं का? कारण कोणत्याही नंबरला जर तुम्ही 0 ने मल्टिप्लाय करत असाल तर आन्सर आपलं हे 0च येणार आहे. हे आपल्याला आधीपासून माहिती आहे. भलेही तिथं तो रिअल नंबर असू दे किंवा इमॅजिनरी नंबर असू दे. कोणत्याही जगातल्या कोणत्याही नंबर रिअल, इमॅजिनरी कोणताही नंबर असू दे. ज्यावेळी तुम्ही त्याला 0 ने मल्टिप्लाय करता तेव्हा आन्सर तुमचं इथे 0च येतं. समजलं? म्हणजे ज्यावेळी तुमचा इथे इमॅजिनरी पार्ट 0 असेल तेव्हा जो आपला एक कॉम्प्लेक्स नंबर आहे तो प्युअर रिअल नंबर आपल्याला इथे मिळणार आहे. ही कंडिशन समजली? त्यानंतर नेक्स्ट पार्ट. तर जर समजा की आपल्याला एक कॉम्प्लेक्स नंबर फॉर एक्झाम्पल दिलेला आहे 3 प्लस 5i. हा एक आपल्याला एक नंबर दिलेला आहे. ठीक आहे. तर कधीही आपण 3 आणि 5 ची ऍडिशन करू शकत नाही. बघा कसा 3 आणि 5 आपण कधीही 8i असं लिहू शकत नाही. किंवा जर तिथे सबट्रॅक्शन असेल तर डायरेक्ट आपण सबट्रॅक्शन करू शकत नाही. हा नंबर वेगळा आहे आणि हा वेगळा आहे. जसं आपण 3 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 ह्याला कधीही 3√3 असं लिहू शकत नाही. त्याच पद्धतीने ह्यालाही आपण कधी असं लिहू शकत नाही. समजलं? इमॅजिनरी पार्ट आणि रिअल पार्टला डायरेक्ट ऍड आपण असं कधी करत नाही. हे इथपर्यंत समजलं. आणि त्याचा नेक्स्ट पार्ट येतो. आता जर तुम्ही कोणत्याही नंबरनी पूर्ण आपल्या कॉम्प्लेक्स नंबरला मल्टिप्लाय करत असाल तर आपण म्हणतो स्केलर मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. कोणताही नंबर असू दे. जर समजा 5 3 प्लस 5i असं झेड इज इक्वल टू आपला काय आहे 3 प्लस 5 आहे. तर त्याला मी 5 ने मल्टिप्लाय करते. तुम्ही कोणताही नंबर घ्या. ठीक आहे. कोणताही तुमच्या जो मनात असेल तो कोणताही नंबर घ्या. तुम्ही जर त्या कोणत्याही नंबरने कॉम्प्लेक्स नंबरला मल्टिप्लाय करत असाल तर तुम्हाला ईच अँड एव्हरी टर्मला मल्टिप्लाय करावं. ईच अँड एव्हरी टर्मला मल्टिप्लाय इथे करावं लागतं. म्हणजे बघा 5 3 जा 15 प्लस 5 5 जा 25i. आपल्याला इथे मिळणार 15 प्लस 25i. म्हणजेच जर तुमचा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे a प्लस आय बी आणि तिथे तुम्ही कोणत्याही स्केलर नंबरने मल्टिप्लाय करत असाल, जर सपोज मी त्याला फॉर एक्झाम्पल के घेते, के ने जर तुम्ही मल्टिप्लाय करत असाल तर तुम्हाला मिळेल के प्लस प्लस के बी आय असं मिळेल. म्हणजे इच अँड एव्हरी टर्मला आपल्याला के ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथंपर्यंत समजलं? चलो आता नेक्स्ट बघूया. एक बघा आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर दिलेले आहेत आणि त्याचा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट आपल्याला इथे लिहायचा आहे. रिअल पार्ट बघा कॉम्प्लेक्स नंबर कोणता आहे 2 प्लस 4 आहे. तर ह्याच्यामध्ये रिअल पार्ट कोणता झाला? आपला कॉम्प्लेक्स नंबर काय असतो ए प्लस आय बी. बरोबर. ठीक आहे. ए जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो रिअल पार्ट आणि जो आय ला अटॅच पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो इमॅजिनरी पार्ट. क्लिअर? तर याच्यामध्ये रिअल पार्ट कोण आहे? डेफिनेटली 2 आहे. तिथे लिहा 2. इमॅजिनरी पार्ट जो आय सोबत आहे पार्ट तो म्हणजे इमॅजिनरी पार्ट तो किती आहे 4. सेम 5 मायनस रूट 3 आहे. 5 काय झाला आपला रिअल पार्ट. आता मायनस रूट 3 आहे हा. तर इथे इमॅजिनरी पार्ट तुमचा येणार आहे मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3. हे समजलं? सिमिलरली अंडर रूट ऑफ 7 हा काय आहे आपला रिअल पार्ट आहे. याच्याशी कम्पेअर करायचं ए प्लस आय बी. ए म्हणजे काय तो सगळा आपला रिअल पार्ट असणार आहे. बी चा पार्ट म्हणजे सगळं आपलं इमॅजिनरी पार्ट असणार आहे. तर इथे आपल्याला इमॅजिनरी पार्ट मिळाला 6
आणि लास्ट क्वेश्चन मध्ये इमॅजिनरी पार्ट काय असेल आणि रिअल पार्ट काय असेल हे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरायचं नाही. ठीक आहे, चला हे मला मात्र ह्याचा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगाल. त्यानंतरचा नेक्स्ट पार्ट येतो इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. काय येतो? इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. बघा, एक माझ्याकडे Z1 दिलेला आहे A प्लस IB, याला मी Z1 कन्सिडर करते, आणि दुसरं आहे Z2 इज इक्वल टू C प्लस ID, C प्लस ID. ओके, हे दोन आपल्याकडे कॉम्प्लेक्स नंबर दिलेले आहेत. आता जर दोन कॉम्प्लेक्स नंबर मधील रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट जर इक्वल असतील, कधी? जेव्हा दोन कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला दिले आणि त्या कॉम्प्लेक्स नंबर मधील रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट जर तुमचे इक्वल असतील, तर दोन कॉम्प्लेक्स नंबर जे आहेत ते कॉम्प्लेक्स नंबर आपले इथे इक्वल येतात. समजलं? म्हणजे बघा, Z1 आणि Z2 जर तुमचे दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत, त्याच्यामधला रिअल पार्ट म्हणजे A इज इक्वल टू C. बघा, दोघांचा मधला रिअल पार्ट ह्याच्यामध्ये A आहे आणि ह्यामध्ये C दिलेला आहे. A इज इक्वल टू C आहे आणि B इज इक्वल टू D आहे. तर काय असणार आहे? दोन कॉम्प्लेक्स नंबर जे आहेत ते दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर आपले इक्वल असणार आहेत. ह्यालाच आपण काय म्हणतो? इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. समजलं? इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर अशा पद्धतीने. आता जर समजा की आपल्याला फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे A प्लस IB इज इक्वल टू 7 प्लस 3I. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे हा, आणि दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला इक्वल सांगितलेले आहेत. बघा, मध्ये इक्वल टू साइन आहे का? म्हणजे हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत का? येस, डेफिनेटली इक्वल आहेत. जर दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर आपले इक्वल असतील, तर आपल्याला A आणि B ची व्हॅल्यू इथे फाइंड आउट करायची आहे. काय करायचं आहे? फाइंड द व्हॅल्यू ऑफ A अँड B. ओके, आता आपल्याला काय सांगितलं? जेव्हा दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल असतात तेव्हा काय असतात? त्याचे रिअल पार्ट्स आणि इमॅजिनरी पार्ट्स इक्वल असतात. ह्यालाच आपण काय म्हणणार? इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. बाय इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, A इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला? 7. बघा, रिअल पार्ट याच्या रिअल पार्ट सोबत इक्वल असणार आहे, बरोबर, आणि इमॅजिनरी पार्ट हा इमॅजिनरी पार्ट सोबत इक्वल, म्हणजे A इज इक्वल टू 7 आणि B इज इक्वल टू मिळाला आपल्याला इथे 3. समजलं? अशा पद्धतीने आपल्याला इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर थेरम प्रॉपर्टी अप्लाय करून A आणि B ची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे. समजलं? हा पार्ट तुम्हाला समजला? त्यानंतरचा एक नेक्स्ट पार्ट आपल्याकडे येतो कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. काय आहे? कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता जर समजा की आपल्याला एक झेड दिलेला आहे कॉम्प्लेक्स नंबर, जो आहे आपला A प्लस IB. काय दिलेला आहे? A प्लस IB. ठीक आहे, तर आपल्याला ह्याचं कॉन्जुगेट फाइंड आउट करायचं आहे. कॉन्जुगेट म्हणजे काय? आपला जो इमॅजिनरी टर्म आहे त्या इमॅजिनरी टर्मचं फक्त साइन चेंज करायचं, म्हणजे तो त्याचा होतो कॉन्जुगेट. समजलं? बेसिक एकदम इझी पद्धतीने सांगते की कॉन्जुगेट कधी होणार? जेव्हा आपला एखादा कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे, त्या कॉम्प्लेक्स नंबरचा जो इमॅजिनरी पार्ट आहे त्याचं फक्त आपल्याला साइन चेंज करायचं आहे. म्हणजे जर प्लस असेल तर आपण मायनस घेणार आणि मायनस असेल तर ते प्लस घेणार. ठीक आहे, मग आता जर समजा की आपल्याला हा कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे, तर ह्याचा कॉन्जुगेटला आपण नेहमी झेड बारने डिनोट करणार. डोक्यावर त्याची लाईन टाकायची. ठीक आहे, म्हणजे तो काय त्याचा होतो? कॉन्जुगेट. आणि कॉन्जुगेट कसा बनला? झेड बार इज इक्वल टू A मायनस IB. समजला? इथे प्लस IB होता, त्याचं कॉन्जुगेट मी इथे घेतले मायनस. समजलं? काय सांगितलं होतं? फक्त इमॅजिनरी पार्ट जो आहे त्याचा फक्त साइन चेंज करायचा, म्हणजे आपल्याला मिळतो कॉन्जुगेट. आणि कॉन्जुगेट कॉम्प्लेक्स नंबर आपण झेड बारने डिनोट करतो, म्हणजे झेडच्या डोक्यावर एक आडवी लाईन टाकतो, म्हणजे तो काय बनतो? त्याचा कॉन्जुगेट. समजलं? हे समजलं? आता जर समजा की आपल्याला एक एक्झाम्पल दिलेला आहे 3 - √3i.
3 मायनस रूट 3i एक आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. ठीक आहे. हा जर समजा आपल्याला झेड दिलेला आहे आणि फाइंड कॉन्जुगेट सांगितलंय किंवा राईट द कॉन्जुगेट असं काहीतरी लिहिलेलं आहे. तर काय करणार? झेड हा आहे तर ह्याचा कॉन्जुगेट झेड बार असेल. फक्त इमॅजिनरी जो टर्म आहे त्या टर्मची आपल्याला फक्त साइन चेंज करायचं आहे म्हणजे आपल्याला मिळतो कॉन्जुगेट नंबर. मग बघा इथे प्लस रूट मायनस रूट 3 हे इमॅजिनरी टर्म आहे का? त्याला फक्त आपण साइन चेंज करा म्हणजे प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. म्हणजे आपल्याला काय मिळेल? 3 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3i हा झाला याचा कॉन्जुगेट नंबर. हे समजलं? ओके. आता बघा ह्याच्या पण काही प्रॉपर्टीज आहेत. पहिली प्रॉपर्टी बघूया हा. बघा तुमचा झेड कॉन्जुगेट ठीक आहे एका कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट आणि परत त्याचं कॉन्जुगेट बरोबर म्हणजे आता बघा यालाच आपण कन्सिडर करूया इथे काय येतो बघूया कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरचा परत आपण कॉन्जुगेट घेणार आहोत म्हणजे परत याचा साइन आपल्याला चेंज करावं लागेल काय येतं बघा झेड बारचा परत कॉन्जुगेट आपल्याला करावं लागेल मग याचं साइन काय आहे इमॅजिनरी पार्टचा प्लस रूट 3 आहे तो काय आपला इथे म्हणा मायनस रूट 3i ठीक आहे आता बघा जेव्हा मी कॉम्प्लेक्स नंबरचं कॉन्जुगेट घेतले तेव्हा मला प्लस रूट 3 आला मग जेव्हा कॉन्जुगेटचा परत मी कॉन्जुगेट घेतलं तेव्हा परत मला मायनस 3 आला म्हणजे ही जी टर्म आहे ही सेम मिळाली का बघा मिळाली म्हणजेच काय झालं जो आपला कोणताही कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेटचा परत आपण कॉन्जुगेट घेतला तर आपल्याला आहे तोच कॉम्प्लेक्स नंबर परत मिळतो का येस मिळतो समजलं हे समजलं ओके त्यानंतरचा दुसरा पार्ट बघा जर तुमचा इथे इमॅजिनरी टर्म जर 0 असेल कधी जेव्हा एखाद्या कॉम्प्लेक्स मध्ये इमॅजिनरी टर्म जर तुमची 0 असेल तेव्हा तुमचा झेड काय येणार आहे झेड बार काय येणार आहे झेडच येणार कधी इफ इमॅजिनरी टर्म इज 0 इमॅजिनरी टर्म किंवा इमॅजिनरी पार्ट इज 0 समजला आणि नेक्स्ट काय बघा जेव्हा तुमचा कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो फक्त इमॅजिनरी नंबर असेल म्हणजे ह्याच्यामध्ये रिअल टर्मच नसणार फक्त इमॅजिनरी फॉर एक्झाम्पल घेऊ आपण इथे जर झेड तुमचा इथे फक्त मायनस रूट 3 आहे आय ओके फक्त इमॅजिनरी टर्म आहे ह्याच्यामध्ये रिअल पार्टच नाहीये तर ह्याचा कॉम्प्लेक्स काय येणार आहे बघा मायनस झेड बार इज इक्वल टू मायनस फक्त साइन चेंज होणार आणि रूट 3i येणार कारण आपण कॉम्प्लेक्स करताना काय करतो फक्त इमॅजिनरी पार्टचा साइन चेंज करतो म्हणजे जेव्हा तुमचा कॉम्प्लेक्स नंबर प्युअरली इमॅजिनरी असणार आहे तेव्हा काय येणार तुमचा कॉम्प्लेक्स नंबर येणार आहे झेड बार जो असणार आहे तो तुमचा काय असणार आहे मायनस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर फक्त त्याचं साइन चेंज झालेलं असणार आहे हे कधी येणार इफ रिअल पार्ट इज 0 समजलं इमॅजिनरी पार्ट काय आहेत रिअल पार्ट्स काय आहेत कॉम्प्लेक्स नंबर काय आहे इक्वेलिटी ऑफ कॉम्प्लेक्स काय आहेत आणि कॉन्जुगेट काय आहेत समजलं सर्वांना आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करू शकता आणखी चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात लवकर येतील